शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे. सर्व काही बातम्या पाहणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी. मान्सूनचा मुक्काम. राज्यामध्ये पुढील 5 दिवस वादळी पावसाचा अंदाज. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अजून 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर अन्नत्याग आंदोलन करणार. माजी कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा पाहायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता. मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता शेतकऱ्यांना दिले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मान्सून अंदमानाच्या सीमेवर दाखल. महाराष्ट्रामध्ये 6 जूनच्या आसपास येण्याची शक्यता. हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता 6 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता. खतांच्या लिंकिंगबाबत कंपन्यांवरही कारवाई करा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे खरीप हंगामापूर्व बैठकीमध्ये सूचना पाहायला मिळत आहे. खताच्या लिंकिंगबाबत आता कारवाई करण्याचे निर्देश. महत्त्वाची बातमी. आता सर्वच बियाणांसोबत मिळणार माहिती पत्रक. केंद्र सरकारने आता सर्वच प्रकारच्या बियाणांच्या पाकिटावर माहिती पत्रक देणे बंधनकारक केले आहे. राज्यामध्ये सीसीआयने केली 1.5 कोटी क्विंटल कापसाची खरेदी. 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11,760 कोटी रुपयांचे वाटप. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. हंगाम तोंडावर मात्र खरीपाला भावच नाही. सोयाबीन, तूर, उडीद यापैकी कशाची पेरणी करावी? शेतकऱ्यांमध्ये प्रश्न. सोयाबीनच्या स्थिर लागवडीचा अंदाज. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सोयाबीनच्या स्थिर लागवडीचा अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे. महत्त्वाची बातमी. शासनाचे युद्ध अनुदान हवे. फार्मर आयडी काढला का? आता कोणत्या शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यामध्ये आलेला आहे. जिल्ह्यातील शेतकरी सुखावला. 11 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले नरेगाचे कोट्यावधींचे अनुदान. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे, कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नरेगाचे अनुदान आता जमा करण्यामध्ये आले आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता तब्बल 338 कोटी रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की आता मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. व्यापार युद्ध निवळल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाला मिळालेला तात्पुरता विराम, त्याचबरोबर सोयाबीन उत्पादनामध्ये घटीचा अंदाज यामुळे आता अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये काहीशी वाढ झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज, पुन्हा सावकारीची फास. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष. बोगस बी बियाणांच्या तक्रारी आल्यास तात्काळ कारवाई करा. पालकमंत्र्यांचे निर्देश. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बोगस बी बियाणांच्या तक्रारी आल्यास आता तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पाहायला मिळत आहेत.
₹1 पीक विमा पुन्हा सुरू करा, काँग्रेस आक्रमक. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा ₹1 पीक विमा योजना लागू करावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे. ₹1 पीक विमा योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी आता हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा. सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पीक विमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023-24 मध्ये 429 कोटी रुपये तर 2024-25 मध्ये 144 कोटी रुपये अशी रक्कम आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, फळबागांना देखील मोठा फटका. शेतकरी संकटामध्ये, कांदा पिकांचे झाले नुकसान. झाडे पडल्यामुळे आता वीज पुरवठा देखील खंडित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता राज्यामध्ये अजून 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा आहे. लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाते, गुजरात कलेक्शन, तिघांना अटक. राज्यातील लोकप्रिय आणि गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता नागरिकांची फसवणूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस लवकरच. आता राज्य सरकारचा देखील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. खरीप पीक विम्याची स्थानिक आपत्तीनुसार भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. विशेष करून आता सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव येथील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्यासंदर्भातील देखील पीक विम्याची अपडेट पुढे पाहणार आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. घरकुलासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील आता महत्त्वाचा निर्णय झाला असून आता घरकुलासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच आता मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्यापोटी तब्बल 85 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. मराठवाड्यातील 2,500 हेक्टर शेतीला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे 2,500 हेक्टरवरील आता शेती पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतींच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे. आता पंचनामे करून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देण्याची देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा कायम. सध्या जर पाहायला गेलं तर महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी तब्बल 3,720 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 3,120 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्याचबरोबर आता उर्वरित 600 कोटी रुपयांची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटामध्ये सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, हर्षवर्धन सपकाळ यांची आता मागणी पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान। लातूरमध्ये लवकरच सोयाबीन साठवणूक क्लस्टर नाफेड मार्फत राबवण्यामध्ये येत असलेल्या हमीभाव योजनेअंतर्गत यंदा लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन खरेदी झाली असून आता लातूरमध्ये लवकरच सोयाबीन साठवणूक क्लस्टर होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयांपर्यंत कर्ज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींना तब्बल 30 ते 40,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देखील देण्यामध्ये येणार असल्याची घोषणा आता राज्य सरकारने केली असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा। कापूस खरेदीचा 5 लाख क्विंटलवर काटा थांबला, सीसीआयकडून सर्वाधिक कापूस खरेदी, विक्रीसाठी झाले शेतकऱ्यांची तारांबळ, सेलू तालुक्यातील चित्र। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सीसीआयकडून कापसाची सर्वाधिक खरेदी करण्यामध्ये येत असून आता कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची तारांबळ देखील पाहायला मिळत आहे। सेलू तालुक्यातील चित्र। महत्त्वाची बातमी, रोख पेमेंटमुळे देवळा बाजार समितीमध्ये 35% कांद्याची आवक वाढली, शेतकऱ्यांकडून मिळतोय सकारात्मक प्रतिसाद। सध्या जर पाहायला गेलं तर आता रोख पेमेंटमुळे देवळा बाजार समितीमध्ये आता कांद्याची 35% आता आवक वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रात्री अवकाळी पावसानं झोडपला आंबा केळी डाळिंबांचे नुकसान, जिल्ह्यामध्ये पडला 8 मिलीमीटर पाऊस, नुकसानीची आकडेवारीच नाही। सोलापूर जिल्ह्यातील चित्र। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील आता मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।